रामकृष्ण हरी. जेवढं जीवनामध्ये आई महत्वाची आहे तेवढा बापही महत्वाचा आहे. आपण ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस ते आपल्यासाठी रात्र रात्र जागायचे, हाताचा पाळणा करायचे. आपण ज्या वेळेस रडत होतो त्यावेळेस पूर्ण रात्र ते बसून काढायचे. त्या आई बापाला आपण विसरून जातो. जर ते आई बाबा आपल्या आयुष्यातून गेले ना तर आपलं काहीच नाही हो, काहीच नाही. त्यामुळं ज्यांना आई बाप आहे त्यांनी आई बापाला इतकं जीव लावा की ते आपल्याकडून कसे आनंदी राहतील. आपण एवढाच विचार केला पाहिजे. एवढा जीव तुम्ही आई बापाला लावा. तुम्ही कुठेही जाऊ नका, कुठेही जायची गरज नाही. एखाद्या देवालाही जाऊ नका, कुठंच जाऊ नका. फक्त आपल्या त्या आई बापांना जीव लावा. सर्वात महत्वाची गोष्ट. जर आपल्या आयुष्यातून आई जर गेली ना मग तुम्ही कुणाला हाका मारणार, कुणाला आई म्हणणार, कशी हाक मारणार तुम्ही? कशी हाक मारणार? कितीही हाक मारली तरी आई परत येणार नाही. आई 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 हका मारू मी कुणाला, आई 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 हका मारू मी कुणाला, सोडून गेले आई आम्हाले कराना, सोडून गेले आई आम्हाले कराना, आई 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 हका मारू मी कुणाला, आई 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 हका मारू मी कुणाला. कुणाला आई म्हणणार, कुणाला तुम्ही बोलवणार? लेक सुना रडत बसती कान कोपऱ्यात, आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात, आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपले आईबाप आहे तोपर्यंत हात जोडून विनंती, आपल्या आईबापाला आपण आनंदी ठेवणं आणि आपल्या आईबापांना सुखात ठेवणं. आपल्या आईबापांचं कधी मन दुखवू नका, त्यांना जीव लावा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, बहीण भावाचं प्रेम. बहीण भावाचं प्रेम असं असतं ना की ते कधीही कमी होत नाही. बहीण भावाचे कितीही भांडण झालं ना तरी ती बहीण त्या भावाला बोलते. झाले असेल भांडण, बहीण भावाच्या जीवनातलं समर्पण सांगू तुम्हाला. 5 वर्षाच्या मुक्ताईच्या आशीर्वादाने ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी लिहिता आली हो. बहीण बहीण असते, भाऊ भाऊ असतो. चुकलं असेल कर ना बहिणीला फोन, बोला ना, चुकलं ग ताई माझं. आपली आई गेल्याच्या नंतर आपल्यावरती आईसारखं प्रेम करणारी फक्त एक बहीणच असते, दुसरं कोणी नसतं. आणि आपला बाप गेल्याच्या नंतर आपल्यावरती जर जीवापाड प्रेम करणारा कुणी असेल तर आपला भाऊ असतो. त्यामुळं बहीण भावाचं प्रेम हे ज्ञानोबरायांसारखं मुक्ताईसारखं जपावं. आणि आई बापांना मात्र जीव लावा. आई बाप जर आपल्या आयुष्यातून गेले ना तर आपलं कुणीच नाही हो या जगात, कुणीच नाही. त्यामुळं आपल्या आई बापाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे. आपल्या आईला जी वस्तू आवडते ना ती वस्तू आपल्या आईला आपण दिली पाहिजे. आपला बाप किती कष्ट करतो ना आपल्यासाठी,
किती कष्ट करतो ना, त्याची जाणीव आपल्याला कधी होईल ना, कधी होईल माहितीये? ज्या वेळेस तो आपल्या डोळ्याला दिसणार नाही ना, त्यावेळेस आपल्या बापाच्या कष्टाची आपल्याला जाणीव होईल की माझा बाप माझ्यासाठी किती कष्ट करत होता. आज तो माझ्या आयुष्यात नाहीये, माझ्या आयुष्यात नाही. मी आज जगातला सर्वात भिकारी की माझ्याजवळ माझे आईबाप नाहीये. त्यामुळं ज्यांच्या आयुष्यामध्ये आई बाप आहे त्यांना खरोखर सांगते मी, अगदी मनापासून त्यांना जीव लावा, त्यांच्यावरती अतोनात प्रेम करा. एवढं मी सांगते तुम्हाला. रामकृष्ण हरी.